एकदा तेनालीराम लांबच्या प्रवासाला निघाला. त्या दिवसात दुसऱ्या शहरात जाण्यासाठी जंगलातून चालत जावे लागे. वाटेत दुसरा प्रवासी तेनालीरामशी सामील झाला. या ठिकाणी चोराचा प्रादुर्भाव आहे. मला भीती वाटते की ते मला लुटतील. मी तुझ्याबरोबर प्रवास करू शकतो का? त्या माणसाने तेनालीरामला विचारले. तेनालीने लगेच होकार दिला. त्या रात्री ते दोघेही विश्रांतीसाठी कुठेतरी थांबले. तेनाली थकला होता आणि लवकरच झोपी गेला. त्याचा साथीदार या क्षणाची वाट पाहत होता. खरे तर तो चोर होता जो प्रवाशांना लुटायचा. तो उठला आणि त्याला त्रास न देता तेनालीच्या उशाखाली बघितला. त्याला काहीच सापडले नाही. पैसे शोधत त्याने तेनालीचे खिसे काळजीपूर्वक शोधले. त्याची निराशा झाली. त्याला एकही पैसा मिळाला नाही. त्यानंतर त्याने तेनालीकडे असलेले गाठोडे उघडले. पुन्हा त्याला काही सापडले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांनी पुन्हा प्रवास सुरू केला. ते रात्री एका ठिकाणी थांबले. तेनालीला चांगली झोप लागली होती. त्याचा साथीदाराने पैसे आणि मौल्यवान वस्तू शोधत तेनालीच्या सामानाची झडती घेतली. पुन्हा तो निराश झाला. दुसऱ्या दिवशी दोघेही तिरुपती या पवित्र शहरात पोचले आणि त्यांना सहवास सोडावा लागला. साथीदाराने तो चोर असल्याची कबुली दिली. मला कधीही अपयश आले नाही, पण यावेळी मला अपयश आले. कृपया मला सांगा, तुम्ही रात्री पैसे कोठे लपवले? जोपर्यंत मला तुमचे रहस्य कळत नाही तोपर्यंत मी झोपू शकणार नाही, त्याने कबूल केले. तेनाली हसला. तुला पाहिल्यावरच तू चोर आहेस हे मला माहिती होतं. मी पैसे लपविण्याची काळजी घेतली जिथे तुम्हाला ते कधीही सापडणार नाहीत. पण कुठे? मी ते सर्वत्र शोधले. चोर, तुम्ही ते तुमच्या उशाखाली शोधले का? तेनालीने सांगितले. मी तुमच्या उशाखाली शोधले पण काही सापडले नाही. मी तुमचे पैसे माझ्या उशाखाली का शोधू? घाबरलेले चोराने विचारले. कारण मी पैसे तुझ्या उशाखाली लपवले. तेनाली म्हणाला. मला खात्री होती की एक अशी जागा होती जिथे तू माझे पैसे शोधणार नाहीस.